श्रीराम श्रीराम श्री सच्चिदानंद अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम क्लेश कर्म विपाक आशयेर अपरामृष्टः पुरुष विशेषः ईश्वरः। क्लेश म्हणजे 5 क्लेश। अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश असे 5 क्लेश असतात। कर्म त्यानंतर त्या कर्माचा परिणाम विपाक आणि त्याच्या पाठीमागे असलेली वासना आशय हे कुठली इच्छा। वासना म्हणजे वाईटच गोष्ट असं नव्हे, इच्छा। याच्यापासून जो अपरामृष्ट म्हणजे संपूर्णपणे वेगळा असलेला, त्याच्याशी त्याचा काही संबंध नसलेला असा जो असतो त्याला ईश्वर असं म्हणतात। म्हणजे तो शरीरामध्ये आहे पण कुठल्याही क्लेश त्याला कुठलेही होत नाही। आतमध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्याला कुठलेही क्लेश नाही होत। कुठलंही कर्म त्याचं कर्म नसतंच, त्यामुळे त्या कर्माचा परिणाम पण त्याचा नसतो। कर्म विपाक आणि त्याच्या पाठीमागची वासना पण त्याची नसते। यांच्यापासून जो अपरामृष्ट म्हणजे अगदी वेगळा, त्याच्याशी संबंध नसलेला असा जो आहे त्याला ईश्वर असं म्हणतात। योगसूत्रामधली व्याख्या। तर ज्याला क्लेश होत नाही तो शरीरामध्ये असलेलं चैतन्य त्याला क्लेश होत नाही। त्याला पुरुष असं म्हटलं। पुरुष याचा अर्थ याच्यावरून आलाय तो शब्द देहपुरा मधला। पुर म्हणजे नगर, देहपुरा मधला ईश म्हणून पुरुष असं त्याला म्हटलं जातं। शरीररूपी नगरीचा जो राजा आहे। म्हणजे वस्तूचा जीव, पण त्या जीवाचा जो चैतन्यमय मूळ स्वरूप त्याचा तो ईश्वर आहे। त्याला पुरुष असं म्हटलंय। म्हणजे उत्तम पुरुष जसं आपण 15व्या अध्यायामध्ये त्याला म्हटलं, त्याला इथं पुरुष विशेष ईश्वर। अनेक प्रश्न याच्यातनं निर्माण होतात। त्यातला पहिला प्रश्न असा आहे की क्लेश नाही असा जो ईश्वर आहे ते वस्तुतः माझं स्वरूप आहे। शरीराच्या मध्ये असलेले चैतन्य, विश्वातलं चैतन्य हे एकच आहे आणि शरीरातलं चैतन्य हे माझं स्वरूप आहे। म्हणजे हा पुरुष म्हणजे दुसरं कोणी नसून मी असं ज्याचं स्फुरण आहे ते चैतन्य तत्व हाच तो पुरुष। मी हे ज्याचं स्फुरण आहे ते मी
तत्वस्वरूप असलेला तो पुरुष, त्याला कुठलेही क्लेश नाही. पण वस्तुतः बघितलं तर आपल्याला दररोज सगळे क्लेश असतात, सकाळी उठल्यापासून क्लेश सुरूच. तर हे सगळं समजून घेण्याच्या पातळीवरती पहिल्यांदा आलं पाहिजे, अनुभवाच्या पातळीवरती नंतर येईल. वैचारिक पातळी पहिल्यांदा परिपक्व व्हायला पाहिजे. पुरुष म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा थोड्या मिशा असलेला एक माणूस डोळ्यासमोर येतो, आणि आपल्याला तो काय पुरुष म्हटलं की मग बायकांनी काय करायचं हा एक त्यांच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो. परत बायकांच्या मध्ये पण एक पुरुष असतो, तर आता ते तर असतंच, म्हणजे थोड्याफार प्रमाणात असणार, पण असं काही अभिप्रेत नाही. काही काही बायकांच्या मध्ये खूप जोरदार पुरुष असतो, ते पण गोष्ट सोडून देऊ आपण. वस्तुतः हा सगळा पुरुष नावाचं जे प्राणी आहे तो आतमध्ये असतो असं काही म्हणता येत नाही. तो आहेच आहे बाहेर आत, असं काही त्याला नाही. शरीर पुरुषाचं, असा एक पुरुष आतमध्ये आहे. आता आतमध्ये जागा कुठे, पहिल्या गोष्ट म्हणजे सेपरेट पुरुषाला हेच कसं बसं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे हा असा एक सेपरेट पुरुष काही आतमध्ये असण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुरुष याचा अर्थ चैतन्य हाच त्याचा खराखरचा अर्थ आहे. ईश्वर म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा मुकुट घातलेला एक कोणतरी आतमध्ये येतो. मुकुट घातलेला गंध, पितांबर वगैरे काहीतरी, असं कुठेही आमच्या डोळ्यासमोर ईश्वर म्हटलं की एक भांग पाडलेला ईश्वर कधीही डोळ्यासमोर येणार नाही की मुकुट नसलेला. तुम्ही कधी भांग पाडलेला ईश्वर आपल्याला पसंतच नाहीये. याचं कारण का, तर आमच्या तसं संस्कारच नाही. ईश्वर म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर एक पर्टिक्युलर हे पाहिजेच त्याला मुकुट. त्यामुळे पूर्वसंस्कारानुसार आम्ही पुरुष वगैरे किंवा ईश्वर वगैरे जे जे म्हणून काही कल्पतो ते नाही. आता मग प्रश्न निर्माण झाला, आम्ही खरं तर किती छान पुरुष म्हटल्यानंतर मनात काहीतरी येतं, ते त्याच्यानंतर म्हणजे काहीतरी धारणा स्थिर राहील असं काहीतरी असतं आतमध्ये. ईश्वर म्हटलं की धारणा स्थिर राहील अशा काहीतरी गोष्टी आहेत की त्याच्या गळ्यामध्ये हार आहे, अमकं तमकं वगैरे असं लखलखीत, असं काहीच नाही. मग काय चैतन्य तत्व. पण चैतन्य तत्व म्हटलं तरी देखील आम्हाला काही म्हणजे काही कळत नाही. कारण चैतन्य तत्व म्हणजे तरी काय. तत्व म्हटलं की पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर एक चौकोन निर्माण होतो, ब्लॉक. कारण की तत्व त्याला काही कुठल्याही प्रकारे नैनम चिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावकः, न चैनम क्लेदयन्त्यापो, न शोषयती मारुतः. हे सगळं आम्ही ऐकलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये काही परिवर्तन होणार नाही असं काहीतरी एक तत्व. खरं तर ईश्वर आणि आत्मा हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. शरीरामध्ये असलेला ईश्वर म्हणजेच शरीरामधला आत्मा. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये हे सांगितलं की अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित. सर्व भूतमात्रांच्या मध्ये असलेला आत्मा मी आहे. म्हणजे ईश्वर म्हटल्यानंतर जो आमच्या डोळ्यासमोर मुकुट आणि पितांबरवाला येतो तो नसून आमच्यामध्ये असलेला आत्मा हाच ईश्वर. चैतन्य तत्व स्वतःमधलं ते चैतन्य तत्व हे सुद्धा शब्दच आहेत, आणि आत्मा हा सुद्धा शब्दच आहे. मला आत्मा म्हटलं की सुद्धा काही डोळ्यासमोर येत नाही. आता प्रश्न असा आहे की हा सगळा क्लेश नाही, त्याला कर्म नाहीत, पण जो मी असं जे मी म्हणतो आहे त्या मीला क्लेश आहेत, त्याला कर्म आहे, त्या कर्मांचा परिणाम आहे. दारामध्ये बोट सापडलं की त्याला वेदना होतात, कारण की त्याच्या कर्माचा कदाचित तो परिणाम असेल, परंतु एक कर्म आहे, त्याचा विपाक आहे, आणि त्याच्या पाठीमागे एक इच्छा पण आहे. अशा सगळ्या गोष्टींनी युक्त असलेला मी माझ्या परिचयाचा आहे. तर हा मी काय आहे, आणि हे जे आत्मा म्हणतात ते निश्चितपणाने त्या दोघांचा परस्पर संबंध काय हे आम्हाला समजून घ्यायलाच पाहिजे. कारण की त्याच्याशिवाय हा मी आणि हा मी याच्यामधलं सेपरेशन मला पहिल्यांदा
कळलं पाहिजे. ते तत्वदृष्ट्या वेगळे आहेत, अमकं तमकं ह्याचा उपयोग आहे. निश्चित काय आहे तर मी हे काय आहे निश्चित तर बघितलं आतमध्ये स्वतःच्याच, तर असं लक्षात येतं की मी हे मलाच असलेलं स्फुरण आहे. मला मी असं वाटतं. म्हणजे मी नावाची एक तिसरीच गोष्ट नसून माझ्याच आतमध्ये स्फुरणारी एक गोष्ट आहे, ज्यामुळे ते ज्या वेळेला शरीराशी संबंधित होऊन जातं त्यावेळेला आणि त्याच्यानंतर त्या शरीराशी निगडीत असलेली मन बुद्धी यांच्या सहित असलेलं जे शरीर, त्या शरीराशी ज्या वेळेला तो मी संबंधित असतो त्यावेळेला जे मला वाटतं तो मी होय असं मला नेहमी वाटत असतं. म्हणजे थोडक्यात म्हणजे शरीर मन बुद्धी यांनी युक्त ज्या वेळेला ते मी हे स्फुरण असतं त्यावेळेला ते मी असं वाटतं. पण हे थोडा विचार केला तर असं आम्हाला लक्षात येईल की हे सगळं जिवंत असण्याची आवश्यकता आहे. नुसतं शरीर आहे, त्याच्यामधलं ते यंत्र आहे मेंदू, बाकी सर्व गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींच्या सहित असलेलं ते शरीर, त्याची मन बुद्धी, हे सगळं जर का कार्यरत व्हायला पाहिजे असेल तर अजून एक गोष्ट त्याला असण्याची आवश्यकता आहे, म्हणजे ते जिवंत असण्याची आवश्यकता आहे. नाही तर ते मी असं कोण म्हणेल. म्हणजे जिवंत शरीर पाहिजे, बुद्धी आणि मन चाललेलं पाहिजे. त्यामुळे चेतना ही अत्यंत आवश्यक शक्ती आहे की जर का ती नसेल तर शरीर असून उपयोग नाही, ते अचेतन आहे असं म्हटलं जातं. या सुद्धा चेतन शरीराच्या मध्ये एक अजून गोष्ट असण्याची आवश्यकता आहे. ती गोष्ट म्हणजे अस्तित्वाची जाणीव, अस्तित्वाचं भान ज्यामुळे होतं ती ज्ञानशक्ती असणं आवश्यक आहे. नाहीतर कोमामध्ये एखाद्याचं शरीर गेलेलं असेल तर ते शरीर आहे, चेतन आहे, हे सगळं असून सुद्धा त्याला कुठल्याच प्रकारे मी असं सुद्धा स्फुरण नाहीये, त्याला कशाचं भान नाहीये. असेल सुद्धा मी हे स्फुरण, पण त्याला काही म्हणजे काही कळत कसलंच भान नाही. म्हणजे नुसतं जिवंत शरीर एवढीच रिक्वायरमेंट पुरेशी नसून ते जिवंत शरीर ज्ञानशक्तीने युक्त असणं आवश्यक आहे की जी सगळं जाणू शकते. मग ही सगळं जाणू शकणारी ज्ञानशक्ती आणि का मी हे स्फुरण, म्हणजे नुसतंच ते स्फुरण होणार कशाला तर त्या ज्ञानशक्तीच्या मुळे ते स्फुरण होऊन ते अंतःकरणाला जाणवतं. म्हणजे ज्ञानशक्ती हे वस्तुतः ईश्वराचं स्वरूप ज्ञानस्वरूप आहे, पण त्याची अभिव्यक्ती म्हणजे शक्ती. शक्ती याचा अर्थ त्याची अभिव्यक्ती, मॅनिफेस्टेशन. ते काय असेल तर ज्ञानशक्ती, त्या ज्ञानशक्तीचं पहिलं स्फुरण अस्तित्व, आणि ते अस्तित्व ज्याचा आहे तो मी. त्या अस्तित्वाशी मी जिवंतपणा आणि का समज या दोन्हीसहित तो मी असला तरच तो शरीराशी किंवा बुद्धीशी मनाशी लावून घेता येतो. नाही तर त्या नुसत्या मी आणि शरीराला काही अर्थ नाहीये. तो ज्ञानशक्तीने युक्त असायला पाहिजे. तर मूळ स्वरूप जे आहे ते ज्ञानशक्तीने युक्त असलेली
मीची जाणीव, हे मीचं खरं स्वरूप आहे. आपल्याला पटण्यासारखी गोष्ट आहे. नुसतं शरीर तुला दिलं तर भागणार नाही, त्याच्यामध्ये काहीतरी कळणारी एक शक्ती असली पाहिजे, नाही तर मग नुसते शरीर घेऊन करायचं काय. पण नुसती कळणारी शक्ती असून उपयोग नाही, तिला शरीर असलं पाहिजे. नाही तर नुसती कळणारी शक्ती हे पण माझं स्वरूप होऊ शकत नाही. त्यामुळे आता या ठिकाणी एक कॉमन गोष्ट आहे की एक तत्व आहे ज्याला चैतन्य म्हणतात. त्या चैतन्याची अभिव्यक्ती असलेलं मी हे स्फुरण आहे. हे स्फुरण शरीराशी संबंधित झालं की शरीर, मन, बुद्धी आणि त्याला लागलेला संसार यांनी युक्त असलेला पर्सनॅलिटी सेल्फ तयार होतो. बुद्धी असते त्याला, मन असतं त्याला, त्याच्यावरती असलेले संस्कार असतात आणि त्या सगळ्या गोष्टींनी मिळून त्याची एक पर्सनॅलिटी घडलेली असते. तो पर्सनॅलिटी सेल्फ हा ऑल द टाइम आपल्याला असतो आणि त्यांनी सर्व जीवनाचा व्यवहार होत असतो. आणि एक्झॅक्टली हा जो पर्सनॅलिटी सेल्फ आहे हा शाश्वत नाही आहे, हा सगळे सुखदुःख भोगत असतो. मग क्लेश हे सगळे कुणाला होतात? याला होतात. संस्कारित अंतःकरण त्याच्या विपरीत काही घडलं, दुःख होतं. मॅनेजरल पोझिशन मध्ये असलेला एक माणूस रिटायर झाल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्याला खुर्चीच दिली नाही, दुःख होतं. का? संस्कारित मी हा मॅनेजर आहे, पण तो आता रिटायर्ड आहे बाकीच्या लोकांच्या दृष्टीने. त्यामुळे जीवन व्यवहारामध्ये ते सांगतात की तुला आता खुर्ची विरची नाही, नथी, उभं राहायचं. क्लेश इतके वर्ष केलं, कुणाला काहीच नाही, कुणाला काही नसतंच, मुळे काय प्रॉब्लेम काय तुला. तर हा जो क्लेश आहे हा या पर्सनॅलिटी सेल्फला होत असतो. त्याचं सगळं कर्म असतं, त्या कर्माचे परिणाम असतात, त्याच्या पाठीमागे असलेल्या त्याच्या इच्छा असतात, हे सगळं या पर्सनॅलिटी सेल्फला लागलं. आणि जो शाश्वत नाहीये तो सारखा बदलत आहे, लहानपणापासून तो बदलत आलेला आहे. त्यामुळेच तो रिटायर झाला. बदललाच नसता तर कायम मॅनेजर राहिला असता, पण नाही राहू शकत, रिटायर व्हायला लागतं त्याला. त्यामुळे त्याला बदल हे आवेपर्यंतच आहे. त्यामुळे तो हा सगळा चेंजिंग मी आहे. त्यामुळे चेंजिंग मी इज नॉट ए फायनल थिंग. तो पर्सनॅलिटी सेल्फ आहे, पण त्याने जीवन व्यवहार होत असतो. बँकेमध्ये गेलं की तुमचं नाव काय म्हटलं, मी आत्मा आहे म्हटलं तर घरी जा म्हणतात. अहो पण पैसे काढायचे, ते म्हणतात मग आत्म्याला काय करायचं पैसे. त्यांनी पण थोडं वाचलेलं असतं ना. तिकडे थोडक्यात म्हणजे जो सर्व व्यवहार होतो तो पर्सनॅलिटी सेल्फच्या थ्रू होतो, त्याच पद्धतीने होणं भागच आहे. पण हा पर्सनॅलिटी सेल्फ सोडून दुसरा कुठला मी आहे त्याचाच आम्हाला वेध घ्यायला हे सर्व संत शास्त्र सांगत असतात. कारण की दिस इज नॉट ए फायनल थिंग. तो डेव्हलप झाला, त्याच्यानंतर मरण पावला, हे तर नैसर्गिकच गोष्ट आहे. पण त्याच्या पलीकडे काहीतरी एक तत्व आहे आणि त्या तत्वाचा वेध घेणं, त्याला पुरुष असं म्हटलं जातं. कोण आहे हा? तर तो शरीराच्या मधलं चैतन्य, त्याच्याशी ज्या वेळेला मी हे स्फुरण युक्त होतं, म्हणजे वस्तूचं तिथूनच आलेलं आहे. ते स्वतःच शरीराशी आणि अंतःकरणाशी युक्त होत असतं. ते स्फुरण आहेच आहे, पण ते स्फुरण ज्या वेळेला त्या मूळ चैतन्याशी युक्त होतं, आत्मबुद्धी असं त्याला म्हणतात, त्यावेळेला जो मी प्रतीत होतो त्याचं वर्णन हे चैतन्यमय मी, आत्मा,
या स्वरूपामध्ये केलेलं. आत्मस्वरूप, आत्मा म्हणजे स्वतःचं मूळ स्वरूप म्हणजेच आत्मा. मग आता आम्हाला डिस्टिंक्शन कळून आलं की स्फुरण तेच आहे, एकच स्फुरण आहे. शरीराशी आणि कांतकरणाशी लागलं की ते देह होतं, जीव होतो, आणि का ते चैतन्याशी ते स्फुरण लागलं की मग जोडलेलं असतंच. मग ते जोडलेलं जर स्फुरण चैतन्याशीच आहे तर त्याचा बोध होण्याच्यासाठी म्हणून फक्त ते याच्यापासून डिटॅच होणं एवढंच आवश्यक आहे. थोड्या काळापुरतं, जो व्यवहार काळ नाही आहे, ज्या वेळेला मला मूळ स्वरूप समजून घ्यायचं आहे, त्या मूळ स्वरूप समजून घेत असताना ते फक्त याच्यापासून डिटॅच होणं आवश्यक. म्हणजे पर्सनॅलिटी सेल्फ आणि ज्याला इसेन्शियल सेल्फ म्हणतात, चैतन्य म्हणतात, मी किंवा खरा मी असं म्हटलं जातं, त्या प्युअर सेल्फ आणि पर्सनॅलिटी सेल्फ या दोन्ही गोष्टींच्या मध्ये एक कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे सेल्फ. मी हा दोन्हीच्या मध्ये कॉमन फॅक्टर आहे. त्या पर्सनॅलिटी सेल्फ हा अंतःकरणावरच्या संस्कारांसहित असलेलं मी स्फुरण म्हणजे पर्सनॅलिटी सेल्फ. आणि अंतःकरणाच्या संस्कारा विरहित असलेलं मी स्फुरण म्हणजे इसेन्शियल सेल्फ. जे अंतःकरणाच्या मधल्या संस्काराशी संबंधित नसलेलं, म्हणजेच काय की वृत्तींच्या शांत होण्याच्यामुळे जो मी स्फुरतो तो इसेन्शियल सेल्फ असतो. म्हणून योग चित्तवृत्ती निरोध हा, चित्तवृत्ती ज्यावेळेला निरोध होतो त्यावेळेला जो मी आहे तो जात नाही कुठे, तो तिथंच असतो. त्याच्यानंतर आतमध्ये एकदम मी प्रगट होतो, अशातला भाग नाही, तो असतोच तिथे. गणपती जसा आपण 10 दिवसासाठी म्हणून आणून प्रतिष्ठापना करतो, तसं काय आतमध्ये आपण आत्म्याची प्रतिष्ठापना बाहेरून आणून थोडंच करत असतो, आतमध्येच आहे तो. त्यामुळे मी असं जे म्हणतो आणि पर्सनॅलिटी सेल्फ ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्याच्यामध्ये एक चैतन्य अंतर्भूतच आहे. त्यामुळे त्या पर्सनॅलिटी सेल्फ सुद्धा हा चैतन्यासहितच आहे. चैतन्य सोडून पर्सनॅलिटी कुठली आली, मरेलच तो, चैतन्य नसेल तर चैतन्यासहितच आहे. पर्सनॅलिटी सेल्फ हा सुद्धा चैतन्यासहितच आहे, फक्त त्याचं जे आकलन होतं ते वृत्तींशी संबंधित होऊन जगाचं होत असतं आणि जगाशी असलेला आपला संबंध या स्वरूपातलं स्वतःला समजतो. पण मूळ स्वरूपामध्ये जर का पाहिजे असेल त्याच्यामध्ये तो आहेच आहे. म्हणजे इतर वेळेला सुद्धा वावरताना आत्मा नाही अशी अवस्था नाही आहे. मी ज्या वेळेला इतर व्यवहार करत असतो तेव्हा सुद्धा आत्मस्वरूप आहेच आहे. त्यामुळे आत्मस्वरूप आहेच आहे कुठल्याही वेळेला. ते त्या फक्त ध्यानाच्या वेळेला आतमध्ये आत्मा एंट्री घेतो अशातला भाग नाही आहे, तो आतमध्ये आहेच आहे. डोळे मिटल्यानंतर आतमध्ये आत्मा असतो आणि डोळे उघडल्यानंतर आतमध्ये आत्मा नसतो असं नाही. ऑल द टाइम तो आपल्याबरोबर. मी याच्यामध्ये तो आत्मा आहेच प्रत्येक वेळेला. फक्त तो त्याच्या जी बुद्धी आहे ती त्या स्वरूपाशी संबंधित नसून बाह्य जगताची आणि का स्वतःचा जगताशी असलेला संबंध ह्याच्याशी ती संबंधित असते, एवढंच आहे. याचा अर्थ मी हा सदोदितच प्युअर फॉर्ममध्ये माझ्यामध्ये आहेच आहे. जेव्हा केव्हा मला त्याचं मूळ स्वरूप पाहायचं असेल त्यावेळेस एकच गोष्ट करण्याची आवश्यकता आहे की मी थोडा वेळपर्यंत या पर्सनॅलिटीपासून बाजूला व्हायला पाहिजे. म्हणजे पर्सनॅलिटी बाजूला करणं एवढंच इनफ आहे, बाकी काहीच करायला लागत नाही. तो आतमध्ये प्रगट करण्याचं काही साधनच नाही, तो आहेच. व पर्सनॅलिटी किंवा वृत्तीत्मक भाग बाजूला केल्याबरोबर तो त्या ठिकाणी आहे. त्याच्यासाठी
एखादं आवरण असलेली गोष्ट आहे आणि त्या आवरण असलेल्या गोष्टीच्या मध्ये पाठीमागं ते आहेच आहे, आवरण फक्त बाजूला केलं की झालं. तशाच प्रकाराने या ठिकाणी मी हे वृत्तींशी संबंधित असतो. वृत्तींचं आवरण बाजूला केलं की तो ओरिजिनल फॉर्म मध्ये आहेच. तर कुठल्याही वेळेला तो आहेच आहे. वृत्तींसहित मी असताना सुद्धा तो आहेच आहे. आणि वृत्तींविरहित ज्या वेळेला असतील चित्त, त्यावेळेला ते प्रत्ययाला येतं ओरिजिनल फॉर्म मध्ये. ते जाणतं कोण? बुद्धी जाणतं. बुद्धी ही त्या अस्तित्वाच्या जाणीवेला ओळखू शकते. ही एक पहिली गोष्ट. बुद्धीच्या क्षमतांच्या मध्ये बुद्धी विवरण करू शकते. त्याप्रमाणे ती ही भावना आहे, हा विचार आहे, असं स्वतंत्रपणाने विवरण करू शकते वृत्तींचं. त्याप्रमाणे ही भावनाही नाही, हा विचारही नाही, पण ही जाणीव आहे. आणि अस्तित्वाची जाणीव ही पण बुद्धी जर लक्ष दिलं स्वकडे, तर ती बुद्धी अस्तित्वाच्या जाणीवेला सुद्धा तशीच ओळखू शकते. त्या चैतन्य स्वरूपी मी आणि इतर वेळेला चैतन्य नसलेला मी, असे दोन मी नाहीच आहेत. वस्तुतः एकच मी आहे, तो विथ वृत्ती किंवा विदाउट वृत्ती असतो. विथ वृत्ती असला की तो पर्सनॅलिटी सेल्फ होतो, विदाउट वृत्ती असला की तोच चैतन्य. तर मी चैतन्य आहे असं म्हणायला मला अजिबात भीती वाटतं. कोण? अरे बाबा, मी चैतन्य कसं असेल? चैतन्यच आहे. बुद्धीने समजून घे पहिल्यांदा, आणि मग प्रत्यक्षतः योगामध्ये चित्तवृत्ती शांत झाल्या की ओरिजिनल फॉर्म ऑफ सेल्फ तुला बुद्धीला कळू शकतो की ही जाणीव अस्तित्वाची, ती जाणीव कनेक्टेड टू ज्याच्यापासून निर्माण झालेली आहे, त्या तत्वापासूनच ती जाणीव निर्माण झाली. परमतत्वाशी ती जाणीव संबंधित आहे, त्याच्यातनंच ती प्रगट होते. त्यामुळे त्या जाणीवेशी ज्या वेळेला बुद्धी संबंधित होते आणि इतर वृत्तींच्या सहित त्या जाणीवेशी ती संलग्न आहेच आहे ऑल द टाइम. ती जाणीव नाही बुद्धीला मी आहे अशा प्रकारची जाणीव नाही, असा एक क्षण पण जात नाही. प्रत्येक वेळेला बुद्धीला ती जाणीव आहे. म्हणजे बुद्धी आणि जाणीव आणि तत्व हे ऑल द टाइम कनेक्टेड आहेत. परंतु त्या जाणीवेच्या बरोबरच्या वृत्तींच्या सहित ती जाणीव असली की देहाशी संबंधित होऊन जाते. त्या फक्त वृत्ती बाजूला केल्या की आपोआप बुद्धी जाणीवेच्या द्वारा चैतन्याशी युक्त आहेच, करायला लागत नाही. पण त्यांनी काय करायला पाहिजे? शांत बसलं पाहिजे. शांत बसल्यानंतर वृत्तींचा जोर ऑटोमॅटिकली कमी होतो. शांत सुद्धा बसायचं म्हणजे काय करायचं? शरीराची हालचाल नाही करायची. पहिली गोष्ट हे सुद्धा बुद्धीनेच ठरवायला लागतं. शरीराची हालचाल न करणे आणि शांत बसणे असं बुद्धीने ठरवल्यानंतर मग हळूहळू ज्या वृत्ती निर्माण होण्याची प्रोसेस आहे ती प्रोसेस चालू राहते. तिला थोडासा कंट्रोल आम्ही मंत्राने वगैरे करू शकतो. हे करून करून थोडं शांत करणे, थोडं शांत केल्यानंतर वृत्ती शांत करत बसणे हा आमचा उद्योग नाहीये. मुख्य योग म्हणजे वृत्ती शांत करत बसणे नव्हे. त्यावेळेला बुद्धीने ती ज्या जाणीवेशी युक्त आहे त्या जाणीवेला धरणे. मी या स्फुरणाच आहेच आहे. ते स्फुरण काय आपण ठरवून करायचं नाही की आता मी मी म्हणूया, असं काहीच नाही. ऑटोमॅटिकली ते स्फुरण आहे आपल्या अस्तित्वाचं. पण नुसतं शांत बसून स्वच स्फुरण अनुभवायचा प्रयत्न कर. विचारवृत्ती कमी कमी होत जातात, स्फुरण जास्तीत जास्त स्पष्ट होत जात. स्फुरण स्पष्ट झालं की
दुसरं तिसरं आपल्याला काही नकोच आहे, हे स्फुरणच पाहिजे. कशासाठी पाहिजे याचं कारण ते त्या तत्वाशी युक्त आहे, त्याच्यापासूनच निर्माण झालेलं आहे. त्यामुळे प्रकाशाच्या अनुरोधाने पाहिलं की सोर्सकडे जाता येतं, जिथून तो प्रकाश निर्माण होतो तिथे. त्याप्रमाणे या जाणीवेला फक्त धरून राहिलं की ॲटोमॅटिकली तत्वापर्यंत आलं. तत्वापर्यंत जाणे नावाची स्वतंत्र प्रोसेस पण नाही आहे. किंवा आता हळूहळू मी त्या आत्म्याकडे चाललो, कुठं जाणार? मीच आत्मा आहे, त्यामुळे जाणार कुठे? मी उठून दुसरीकडे जाण्याचा प्रश्न नाही, प्रक्रियेने सुद्धा त्याच्याकडे जाण्याचा प्रश्न नाही. आहे त्या ठिकाणी तो आहेच आहे. मला फक्त एवढंच करायला पाहिजे, फक्त ती जाणीव शुद्ध स्वरूपामध्ये बुद्धीने समजून घेऊन तिला होल्ड करणे, फिनिश. म्हणजे सगळ्या प्रोसेसमध्ये एकमेव ही प्रोसेस मला समजली, मी ते करू शकलो की मला योग साधला म्हणून समजायचं. सोपं आहे. प्रॉब्लेम, मी विचार कमी करायचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न करताना वृत्तींचाच उपयोग करतो आणि मग मूळ वृत्ती आणि या प्रयत्न करणाऱ्या वृत्ती यांची झटापट होत राहते आणि मी ती पाहत असतो. तर असलं मी काही समजा नाही करायचं म्हटलं, ओरिजिनलीच मी चैतन्य स्वरूप आहे. मी शरीर आणि व्यवहार करतो याचा अर्थ माझं चैतन्य स्वरूप नाही त्यावेळेला, असं नाही आहे. त्यावेळेला सुद्धा मी चैतन्य स्वरूपच. व्यवहार करत असताना, सगळे अनुभव घेत असताना सुद्धा मी चैतन्य स्वरूप आहे. पण त्यावेळेला माझं चित्त माझ्या स्वरूपाशी संबंधित नसून प्रसंगांशी संबंधित असतं, म्हणून मला ते चैतन्य स्वरूप जाणवत नाही, पण ते तिथं असतंच. मुळे थोड्या वेळपर्यंत आत्मा मी घरी ठेवून आलोय, आता आत्मा घरी ठेवता येणार नाही, कुठेही सोडताच येत नाही. ऑल द टाइम तो आपल्या बरोबर नाही, आपणच तो. मी असं म्हटलं की मी आत्मस्वरूप आहे, लोकांना वाटतं आत्मस्वरूप म्हणजे काहीतरी वेगळंच असलं पाहिजे बरं का, कोणतरी. काही नाही, आपणच. आत्मस्वरूप म्हणजे आपणच, वृत्तीरहित मूळ स्वरूप म्हणजेच आत्मस्वरूप. त्यामुळे असं काही त्याचं बाऊ करण्याचं कारण नाही. त्यामुळे मला ते केव्हा प्राप्त होईल? प्राप्तच आहे. तुला प्राप्त करण्याचा प्रश्न नाही, तूच ते आहेस. त्यामुळे प्राप्त करायचा प्रश्न कुठे येतो? स्पेशल विचार. तर मला प्राप्त करून घ्यायचं नाही आहे, म्हणून कृष्णमूर्ती ऑल द टाइम म्हणत, बिईंग अँड नॉट बिकमिंग. मी ईश्वर बनणार नाहीये, मी ईश्वर आहेच आहे. मी आत्मा बनणार नाहीये, मी आत्मा आहेच आहे. मी चैतन्य बनणार नाहीये, मी चैतन्य आहेच आहे. तेच माझं स्वरूप आहे ऑल द टाइम. मी जरी का चुका करत असलो, अंतःकरणाच्या पातळीवरती आहे, मग करायला काय हरकत आहे? बडवते लोक त्यावेळेला, बडवायला काय हरकत आहे असं. तो एक सगळाच वेगळा भाग आहे. मूळ चैतन्य स्वरूप जे आहे त्याच्याकडे ज्या वेळेला बुद्धी लागते त्यावेळेला त्याला इतर फालतू भानगडी करत बसावे असं वाटतच नाही, कारण की मूळ स्वरूप इतकं विलक्षण आहे, कारण की सर्व शक्ती त्याच्यापासून प्राप्त होते. जी ज्ञानमय जाणीव माझ्यामध्ये आहे तीच ज्ञानमय जाणीव विश्वास सगळीकडे आहे, असणंच भाग आहे. त्याच्याशिवाय विश्वाचा कण देखील चालणार नाही. ज्ञानमय अशा प्रकारचं जे तत्व आहे त्या ज्ञानशक्तीशिवाय विश्वातली किंचितही हालचाल होणार नाही, कारण की तो एक अणू घेतला तरी देखील त्याच्यामध्ये असलेलं जे न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये असलेले प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांच्यामध्ये परस्पर असलेले संबंध आहेत. बाहेर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आणि बाहेर असलेले इलेक्ट्रॉन्स याच्यातनं त्याचं एकंदर एक काहीतरी गुण तयार होतात त्या अणूंचे. ते एकत्र आले की अजून असं जे प्रकृतीच्या नियमानुसार ते आहे. पण या सगळ्या नियमांना त्यांचं हे डिस्टन्स असं असलं पाहिजे, ते असे फिरले पाहिजेत, हे सगळं जे आहे याला एक ज्ञानशक्ती काम करत असायला पाहिजे ना. समजून घ्यायला सुद्धा ज्ञानशक्ती लागते, तर ते स्ट्रक्चर व्हायला ज्ञानशक्ती का लागणार? ऑटोमॅटिकली कसं होईल? त्यामुळे ज्ञानशक्तीचा आविर्भाव कणाकणामध्ये प्रत्येक ठिकाणी आहेच आहे. तर ती ज्ञानशक्ती
जी सगळीकडे आहे तीच मायामध्ये जाणीव रूपाने आहे. आणि मी जर का जाणीव रूपाला नीटपणाने समजून घेऊन त्या जाणीवेमध्ये जर का चित्त राहण्याची मला सवय झाली तर विश्वात्मक ज्ञानमय जाणीवेशी माझं चित्त संलग्न होतं आणि ह्यातनं मला सर्व प्रकारचं ज्ञान होण्याची शक्यता असते. म्हणजे या योगी पुरुषांना जे काही सिद्धी प्राप्त होतात किंवा निरनिराळ्या गोष्टी समजतात दिसतात तर त्यांच्या अंतःकरणाची धारणा समजा का ते समजून घ्यायचं असेल तर ज्ञानशक्तीशी अंतःकरण संलग्न करण्याची कला त्यांना प्राप्त झालेली असते. एवढंच. तीच ज्ञानशक्ती जाणीव रूपाने मायामध्ये आहे. सर्व प्रकारची जी पॉझिटिव्हनेस, कारण की ज्ञानशक्ती ह्या सत्वगुणाच्या मध्ये ही ज्ञानशक्ती विशेषाने प्रत्ययाला येते. तर सत्वगुण हा तिचा प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती ते प्रगट होते. सत्वगुण जर का असेल तर ती ज्ञानशक्ती येते आणि ज्ञानशक्तीशी चित्त संलग्न झालं तर ते सत्वगुणाचा एक विशेष म्हणजे ऑल द टाइम अंतःकरण पॉझिटिव्ह राहतं. म्हणून ध्यान करणाऱ्या माणसांच्या मध्ये पॉझिटिव्हनेस कुठनं येतो? यातनंच येतो, दुसरीकडनं कुठनं येणार? कारण की मूळ चैतन्य शक्ती म्हणजे मूळ चैतन्य त्याच्याशी संलग्न असलेली ज्ञानमय जाणीव आणि त्याच्याशी चित्त संलग्न झालं की त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली पॉझिटिव्हनेस. नीटपणाने झालं पाहिजे. नुसतं टच करून परत गेले असं नाही होता कामा. त्याच्याशी संलग्न होऊन राहिलं पाहिजे. 100% पॉझिटिव्ह होणार. सर्व प्रकारच्या शक्ती इथनंच विकसित होणार. म्हणून जे काही आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे त्या सर्व प्राप्तीच्यासाठी म्हणून ही एक मध्यवर्ती गोष्ट आहे की मी त्या ज्ञानमय जाणीवेशी चित्त संलग्न करून ठेवलं. इच्छेसहित किंवा इच्छाविरहित. इच्छाविरहित ठेवलं तर ते तत्वसंबंधी होतं आणि तो योगाचा भाग आहे. इच्छेसहित केलं तर ते सिद्धीकडे जातं, पण मग तत्वापासून दूर जातं. म्हणून मोठं नुकसान होण्याची शक्यता असते, कारण की त्याला तीच सवय लागते पुन्हा. त्या तत्वाशी संबंधित करण्यासाठी काही विचार न करता काही गोष्टींचा प्राप्तीचा, कुठल्याही सिद्धीचा, कुठल्याही शक्तीचा विचार न करता डायरेक्ट तत्व त्याच्यापासून असलेली जाणीव त्याच्याही चित्त संलग्न झालेलं स्थिर राहिलं त्याच्यामध्ये की सर्व प्रकारच्या शक्ती त्याच्यामध्ये यायला लागतात. स्थिर होतं म्हणून शांत होतं. कारण का? तत्वाचे जे जे गुण आहेत ते या जाणीवेच्या माध्यमातून चित्तामध्ये प्रगट होतं. तत्व जसं एकदम स्थिर आहे त्याप्रमाणे चित्त एकदम स्थिर होतं. म्हणजे ती व्यक्ती सर्व प्रकाराने अशा प्रकाराने स्थिर शांत होऊन जाते. पण योगी शांत का असतात? त्याचं कारण हेच आहे की तत्वदर्शी असतात म्हणून. म्हणजे सगळे ज्ञानाचे गुण याच ठिकाणून प्रगटतात, कारण की ते सगळे गुण तत्वाचेच गुण आहेत. व्यापक अंतःकरण जे का असतात तत्वच व्यापक आहे, त्याच्याशी जाणीव जोडलेली, त्याच्याशी चित्त जोडलेलं, अशा प्रकाराने सर्व दिव्य गुण जे आहेत ते माणसाच्या अंतःकरणात प्रगट होतात. स्वतंत्र प्रयत्न करायला लागत नाही. एकच गोष्ट करायला पाहिजे की शांत बसलं पाहिजे. वृत्तीनं पहिल्यांदा साधारण विवेकाने, मंत्राने, योग प्रक्रियेने साधारण पातळीवर शांत करायचं. मग त्याच्यानंतर वृत्तींशी काही खेळत न बसता डायरेक्ट जाणीवेशी लक्ष केंद्रित करून टाकायचं. तसं जाणीवेशी तया जाणीवे माझी मन सोहम भावे होता लीन सच्चिदानंद श्रीहरी दर्शन घडे नित्य. अशा प्रकारे त्या जाणीवेशी चित्त संलग्न करण्यासाठी ती जाणीव पहिल्यांदा अंतःकरणाला समजली पाहिजे. आपाप समजते. घाई गडबड करू नको. कुठे जाणीव म्हणून गडबड करू नको. ऑटोमॅटिकली प्रगट होते. स्व किंवा मी हे सहजच अंतःकरणाला समजतं. कारण की जाणीव नावाची दुसरी कुठली तरी गोष्ट कुणाची तरी नसून माझीच जाणीव आहे. मी या स्फुरणाचीच ती जाणीव आहे ज्ञान. तर एकदा ती व्हायला लागली की त्याच्यानंतर काही करू नकोस, त्या जाणीवेमध्ये राहा. दुसरा काही प्रयत्नच नाही योग म्हणून. मग ते प्राणायाम वगैरे सगळ्या अगोदरच्या गोष्टी शरीराशी संबंधित आहेत. ज्ञानाशी संबंधित ती गोष्ट नव्हे. ज्ञानाशी संबंधित एकच गोष्ट अवधान. बुद्धीचं म्हणा किंवा चित्ताचं म्हणा, दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत या ठिकाणी.
अवधान आतमध्ये राहून ते स्वच्या जाणीवेवरती राहिलं की तेवढाच प्रयत्न म्हणजे दुसरं काहीच नाही, एवढाच एक प्रयत्न योगस्थिती प्राप्त होण्याच्यासाठी. आणि एकदा का त्या जाणीवेला प्रगट होऊन दिलं, त्याच्याशी संबंध अवधानपूर्वक राहिलं, हळूहळू जाणीव अंतःकरणाला व्यापून राहते, म्हणजे दुसऱ्या काही वृत्ती राहत नाहीत, अशी अवस्था प्राप्त होते. ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर मग ती जाणीव अंतःकरणाला व्यापल्यानंतर अवधान आता परत सेपरेटली ठेवायची पण गरज नाही. अशी ज्या वेळेला स्थिती येते त्यावेळेला कुठलेच प्रयत्न नाहीत, म्हणून प्रयत्न शैथिल्य. प्रयत्न इथपर्यंतच आहेत की जाणीव समजावी, त्याच्यानंतर ती स्थिर व्हावी, बस. तिला सुद्धा पकडायचा थोडासा प्रयत्न करायला लागतो, होल्ड करायचा. पण त्याच्यानंतर एकदा ती कळल्यानंतर तिच्यामध्ये राहायचं एवढंच अगदी पक्क ठरवलेलं असलं की ती जाणीव आपोआपच फ्लरिश होते. एखादं छोटं झाड असतं, नुकतंच वरती यायला लागलेलं असतं, नीट विकसित व्हायला पाहिजे असेल तर आजूबाजूचं तण फक्त काढून टाकायचं, बास, ते स्वतःच वरती येतं. त्याच्यासाठी काही करायला लागत नाही. त्याचप्रमाणे ही जाणीव इतर वृत्तींशी संबंधित अवधान न ठेवणे, इतर वृत्ती फेकून देण्याचा पण प्रयत्न नाही करायचा, अवधान त्यांच्याशी संबंधित न करता फक्त स्वच्या जाणीवेवरती ठेवायचं. काही अटीतटीचा प्रयत्न करायचा नको, शांतपणाने करायला लागणार ही गोष्ट. एवढं केलं की मग ती जाणीव स्थिर व्हायला लागल्यानंतर आपल्यालाच समजायला लागतं की काही प्रयत्न नको आहेत करायला, स्वच्या जाणीवेवरती राहणे. पण चित्ताला हे पटलं पाहिजे की दिस इज द फायनल थिंग, एवढाच मला प्रयत्न करायचा आहे, आणि त्याच्यानंतर नो प्रयत्न शैथिल्यम, सोडून द्यायचं, प्रयत्न नाही, काही नाही. मग ती जाणीव अंतःकरणाला व्यापून राहते. अशी ज्या वेळेला ती राहील त्यानंतर योगस्थिती स्वतःच विकसित होते. तस्य एष आत्मा विवृणुते तनुस्याम, त्याला हा आत्मा स्वतःलाच प्रकट करून दाखवतो, असं उपनिषदांच्या मध्ये म्हटलं. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया, म्हणजे खूप मोठी मेधा बुद्धी तिने प्राप्त होत, न बहुधा श्रुतेन, म्हणजे खूप ऐकलं तरी देखील तो प्राप्त होत नाही. यमे वैश्य विवृणुते तेन लभ्या, जो याचं विवरण करतो स्वतःच्या मध्येच समजून घेऊन, त्याला वेगळं करतो, म्हणजे त्या जाणीवेला इतर सर्व गोष्टींच्या पासून, त्याला ही जाणीव म्हणजे हा आत्मा स्वतःचं स्वरूप प्रगट करून दाखवतो. तसेश आत्मा विवृणुते तनुस्याम, म्हणजे ह्या गोष्टी ज्ञानात्मक असल्या तरी देखील त्याच्या पाठीमागे असलेली प्रक्रिया एकदा समजून घेतली आणि त्या प्रक्रियेमध्ये राहिलं की खूप मोठे आम्ही काही वेळेला करत असलेले प्रयत्नच आमच्या अवस्था विकसित होण्याच्या मध्ये येतात. मानसिक प्रयत्न ज्यावेळेला करतो त्यावेळेला मी कुठली तरी गोष्ट उगीच धरून बसतो की नाही 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 महाराज मला सांभाळतील. कशाला? आत्माच आतमध्ये प्रगट होतो आहे, तू अजून एक तिसरी एंटिटी आणून ठेवली तिथे की मग ही एंटिटी सांभाळ, हे एक सांभाळ, स्वामी मला पकडतील म्हणजे, आणि मग ते मला तिथपर्यंत नेऊन ठेवतील. काही भानगड करू नको तू, मानसिक कुठलीही भानगड करायची नाही. सुरुवातीला थोड्या वेळपर्यंत त्यांना नमस्कार करून माझी अक्कल ठीक राहू देत एवढंच म्हणा, बाकी काही करण्याची गरज नाही. त्या गोष्टीच्या नंतर तुला स्वशी संबंधित व्हायचं आहे, दुसऱ्या कुठल्याही बाह्य एंटिटीशी संबंधित व्हायचं नाही आहे, हे स्वतःला पक्क करून टाकलं पाहिजे. जेव्हा हे असं होत त्यावेळेला मग तो पुरुष ज्याला म्हटलं जातं तो ईश्वर स्वतःच प्रगट होतो, अंतःकरणामध्ये आहेच आहे. तो प्रगट होण्याचा पण प्रश्न नाहीये, आवरण बाजूला करणं एवढंच आपलं काम आहे, तो आतमध्ये प्रगटच. हरिओम तत्सत.